आम्ही दोघं 15 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होतो आणि तिने मला प्रॉमिस केलं होतं की मी लग्न तुझ्याशीच करेन. पण आता ती बदलली आणि ती दुसऱ्याशी लग्न करते आहे. हे मला सहन होत नाही आहे, कारण तिने मला आता दगा दिलेला आहे. ही चॅट सुमितची आहे. तो म्हणतो की मी 15 वर्षापासून त्या मुलीच्या प्रेमात होतो, ती पण माझ्या प्रेमात होती आणि आम्ही सोबत लग्न करण्याचा पण विचार केला होता आणि त्या हिशोबाने आम्ही पुढे पण चाललो होतो. पण मध्ये तिने मला नाकारलेलं आहे आणि आता आमचं लग्नसुद्धा शक्य नाही असं ती बोलते. पण त्यानंतर 2 प्रेत आणि 2 मर्डर होतात. हे का होत असतील हे आपण नक्कीच बघूया. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते, त्याला लढायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती नोएडा इथली आहे, जी उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि ती दिल्लीच्या जवळ आहे. ह्या ठिकाणची ही घटना आहे. इथे एक पांढरी गाडी पोलिसांना पडलेली दिसते आणि ते तिथे जातात, तर ते आतून लॉक असते. ते काच तोडतात आणि गेट ओपन करतात आणि तिथून 2 प्रेत बाहेर काढतात. त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पुढला तपास सुरू करतात. ही घटना नोएडाची आहे. तिथे सुमित आणि रेखा हे दोघं 15 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असतात. ह्या दोघांचं मैत्री जी असते ती बालपणापासूनची असते. ते लोक एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत असतात. तर त्यांचं एकमेकांवरती हळूहळू प्रेम जडायला लागते आणि 15 वर्ष ते एकमेकांच्या सोबत असतात. ते सुरुवातीला अभ्यासासाठी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यानंतर ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील माहिती नव्हतं. त्यांच्या घरी दोघांच्या घरी दोघं ये जा करत होते आणि सुमितच्या घरी पण माहिती होतं आणि रेखाच्या घरी पण माहिती होतं की हे दोघं फ्रेंड्स आहेत आणि ते दोघं एकमेकांसोबत अभ्यास करतात, कारण त्यांचं 10वी पण सोबत होते आणि 12वी पण त्यांचं सोबतच होते. त्यामुळे त्यांना काही फारसं वाटत नाही आणि ते दोघं कुटुंब पण ओपन माइंडेड असतात, त्यामुळे त्यांनी ह्याकडे असं काही फारसं कधी लक्ष दिलं नव्हतं. पण प्रत्येक लग्न असो, प्रत्येक कार्यक्रम असो, तिथे सुमित आणि रेखा हे दोघंही एकमेकांच्या सोबत जायचे. त्यांच्या घरच्या लोकांना वाटत होतं की ही मैत्री असेल, पण कधी कधी त्यांना असंही वाटत होतं की कदाचित हे दोघं एकमेकांच्या सोबत खुश पण आहेत. त्यांनी कधीच या गोष्टीला ऑब्जेक्शन केलं नाही की कधी त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केला नाही. असेच हळूहळू दिवस चाललेले असतात आणि 15 वर्ष यांच्या फ्रेंडशिपला होऊन जाते, यांच्या रिलेशनशिपला 15 वर्ष होऊन जातात. त्या दोघांनाही असं वाटत असे की फ्युचरमध्ये तर आपण लग्नच करणार आहोत. ते दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी असतात, खुश असतात. पण एक दिवस असं होऊन जाते की रेखा जी आहे ती लग्नाला नकार देते, कारण तिचे जे काकाची मुलं असतात ते सुमितला फोन करतात आणि म्हणतात की तू रेखासोबत भेटू नको आणि ते त्याला धमकी पण देतात की समजा तू हिला भेटलास तर आम्ही पोलिसांना कंप्लेंट करू आणि म्हणू की याने हिला छेडलेलं आहे आणि हिला हा त्रास देतो आहे, अशी तुझ्यावरती खोटी कंप्लेंट करू आणि तुला आतमध्ये करू, असं तो तिचा काकाचा मुलगा सांगतो. आता सुमित थोडा टेन्शनमध्ये येतो आणि त्याला असं वाटते की आतापर्यंत जर सगळं व्यवस्थित होतं, मग आता काय झालं की हे लोक आता तोडण्याचा विचारामध्ये आहेत किंवा आमची फ्रेंडशिपसुद्धा यांना नकोशी झालेली आहे, असं काय झालं. तर एक कारण तर असं होतं की त्यांचं कास्ट हे दोघं पण सेम कास्टचे नव्हते. तो वेगळ्या कास्टचा होता आणि ती वेगळ्या कास्टची होती. तर तिच्या घरच्या लोकांना हे लग्न मान्य नव्हतं
रेखा म्हणाली की माझ्या घरचे लोक या संबंधांना विरोध करत आहेत आणि त्यांना हे लग्न नकोसं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सुमित जो असतो तो खूप चांगला क्रिकेटर असतो. तो UP आणि दिल्ली, गुजरात, हरियाणा अशा स्टेटमध्ये जाऊन तो खेळला होता. तो खूप चांगला क्रिकेट खेळणारा होता आणि त्याचं भविष्य खूप चांगलं होतं. तो स्टेट लेवल पण खेळला होता आणि तो रणजी पण ट्राय करतच होता आणि खेळत पण होता. पण एके दिवशी असं होते की त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो 7 महिने बेडवरती पडलेला असतो. त्याला त्याचं ऑपरेशन झालेलं असते आणि डॉक्टरने त्याला स्ट्रिक्टली म्हटलं की आता तू कुठलाही खेळ खेळू शकत नाही. आता तू क्रिकेटचं नाद किंवा क्रिकेटचं जे स्वप्न आहे तुझं ते सोडून टाक. आता तू ते खेळू शकत नाही, कारण तू ज्या शरीराची कंडिशन आता तशी नाही आहे की तू आता क्रिकेट खेळू शकशील. जेव्हा 7 महिने तो बेडवरती होता तेव्हा रेखा ती त्याच्या सोबतच होती. नेहमी त्याच्या ती सोबतच राहायची. आतापर्यंत जे घरच्या लोकांना वाटायचं की ही रिलेशनशिप कदाचित आटोक्यातली असेल, पण जेव्हा ती त्याच्यासोबत 7 महिने त्याची सेवा करायला लागली तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की ही गोष्ट खूप वाढलेली आहे. तेव्हा तिच्या घरच्या लोकांनी विरोध केला, पण त्याच्या घरच्या लोकांना एक्सेप्ट होतं. ती त्यांना सून म्हणून चालत होती. पण रेखाच्या घरी हे संबंध आवडले नव्हते आणि ते म्हणाले की आमची कास्ट तुमच्या प्रेमाच्या मध्ये आहे आणि आपण त्यांच्यासोबत लग्न नाही करू शकत. आपल्याला समाजामध्ये काय म्हणते लोक आणि आपला मान सन्मान कसा राहील, तू हे लग्न नाही करू शकत, असं खंबीरपणे रेखाच्या आईवडिलांनी रेखाला म्हटलेलं. त्यामुळे ती पण कुठेतरी आता मागे हटायला लागली या संबंधातनं आणि याचं टेन्शन आता सुमितला खूप यायला लागलं. तो तिच्यासाठी महागडे असे गिफ्ट्स घ्यायचा. त्याने दिल्लीमध्ये 1 करोडचा फ्लॅट घेतला होता तिच्यासाठी, तिला गिफ्ट देण्यासाठी. त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली होती. त्याने आपल्या बाबांच्या मदतीने वॉटर प्लांट टाकला होता आणि त्याचा तो बिझनेस चांगला रन पण करत होता. तो पाण्याचा व्यवसाय करत होता आणि एकंदरीत सगळं त्याचं चांगलं होतं. फायनान्शियल बॅकग्राऊंड त्याचं खूप चांगलं होतं. त्यामुळे तो काही इश्यू नव्हता. आणि रेखाने पण BCom केलं होतं, ती पण नोकरी करीतच होती. तर फायनान्शियल असा काही प्रॉब्लेम नव्हता, पण तरीही दुसरा प्रॉब्लेम त्यांना कास्टच वाटत होता आणि कास्टमुळे त्याला ते लोक नाकारत होते. आणि ह्या गोष्टीचा धक्का सुमितने घेतला होता आणि म्हणून तो सारखा आता म्हणजे त्या दोघांमध्ये आता टेन्शन क्रिएट व्हायला लागलं होतं. ते दोघं पूर्वी तर खूप छान प्रेमाने वागायचे, बोलायचे, त्यांच्यामध्ये प्रेम होतं. पण आता मात्र ते जेव्हा भेटायचे तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणच व्हायचे. तो तिला ऑफिसमध्ये सोडून द्यायचा, घ्यायला जायचा, तिला गिफ्ट्स द्यायचा, तिला तिच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करायचा. पण तरीही ती जेव्हा लग्नाबद्दल नाही म्हणायची, कारण तिच्या घरचे लोक म्हणायचे की कास्टमध्ये येते म्हणून हे लग्न होऊ शकत नाही आणि तू त्याच्यापासून लांब राहा. तिच्या घरचे लोक म्हणायचे म्हणून ती पण त्याला तसंच म्हणायची. पण तिने त्याला, ते दोघं जेव्हा 15 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा ती त्याला म्हणायची की मी लग्न तुझ्यासोबतच करणार आहे आणि तिने त्याला प्रॉमिस पण केलं होतं. पण आता मात्र घरच्या लोकांच्या म्हणण्याने ती सुद्धा त्याला नाही म्हणायची. हा धक्का तो सहन करू शकला नाही आणि 13 फरवरीला 3:40 त्याने तिला फोन केला आणि म्हटलं की मी आता मरायला चाललेलो आहे. ती तशीच ऑफिसमधून धावत पळत त्याच्याजवळ जाते, त्याच्या कारमध्ये बसते. तिचा उद्देश होता की मी त्याला समजवेल, त्याला नॉर्मल करेल आणि त्याला परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे हे त्याला सगळं समजावून सांगेल, असा तिचा उद्देश होता. आणि ती त्याला भेटायला त्याच्या कारमध्ये जाते. तो तिला घेऊन बाहेर खूप लांब जातो. त्या दोघांमध्ये परत याच विषयावरती घेऊन भांडण झालं आणि राग इतका अनावर झाला की त्याला असं वाटलं की ही माझी नाही होऊ शकत तर ही कोणा दुसऱ्यांची पण नाही व्हायला पाहिजे.
असं काही त्याच्या डोक्यामध्ये आलं असेल किंवा कास्टमुळे हे मला नाकारता आहेत असं त्याला वाटत असेल किंवा त्याच्या ॲक्सिडेंटचा सुद्धा हा विषय होता की माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून हे लोक कदाचित नाही म्हणतात. माझं करिअर जे ॲज अ क्रिकेटर खूप चांगलं होतं तेव्हा तर हे लोक हो म्हणत होते आणि आता हे लोक नाही म्हणत आहेत, हे सुद्धा कदाचित शल्य त्याच्या मनात असेल. आणि त्याने एक गोळी तिला मारली आणि लगेचच त्याने दुसरी गोळी स्वतःला मारली आणि ते दोघं पण तिथे संपले. 6 वाजता जेव्हा रेखा घरी गेली नाही तेव्हा तिच्या आईबाबांना काळजी वाटायला लागली की रेखा अजून का घरी आलेली नाही आहे. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केलं, त्याच्या मैत्रिणींना फोन केला, पण कुठेच रेखा मिळाली नाही. मग त्यांनी सुमितच्या घरी फोन केला तर सुमितचे आईबाबा पण म्हणाले की अजून सुमित घरीत आलेला नाही आहे. तर आता मात्र त्यांना थोडं टेन्शन वाटायला लागलं की हे दोघंही नाही आहेत, काय झालं आणि काय नाही, म्हणून ते दोघंही कुटुंब काळजीत होते. मग ह्या दोघांनी आपसामध्ये ठरवलं आणि हे पोलीस स्टेशनला दोघेही कुटुंब रिपोर्ट द्यायला गेले आणि मिसिंगची रिपोर्ट त्यांनी टाकली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर 14 फरवरीला ज्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे असते त्या दिवशी हे दोघंही पांढऱ्या कारमध्ये मृत अवस्थेत पोलिसांना दिसले. गाडी आतून बंद होती, पोलिसांनी काचा तोडल्या, आतून दार उघडलं आणि दोन्ही प्रेत बाहेर काढले. त्या प्रेताला घेऊन ते लोक हॉस्पिटलला गेले, पोस्टमॉर्टम झालं आणि रेखाचं प्रेत रेखाच्या आईबाबांना दिलं आणि सुमितचं प्रेत सुमितच्या आईबाबांना दिलं. रेखाचं अंत्यविधी त्यांनी नोएडाला केलं आणि सुमितची अंत्यविधी त्यांनी दिल्लीला केलेलं. अशा प्रकारे हे दोघंही जे प्रेम करणारे 2 व्यक्ती होते त्या दोघांनीही स्वतःला संपवलेलं आहे. कारण समाज या दोघांच्या मध्ये होता, त्यांना एकमेकांच्या सोबत राहायचं होतं, पण समाज त्या दोघांना एकमेकांसोबत राहू देत नव्हतं. म्हणून सुमितला असं वाटलं की ही माझी नाही तर ती कुणाची पण होऊ शकत नाही आणि इथे जर आम्ही भेटत नसलो तरी आम्ही वर जाऊन भेटू, असा काही त्याचा उद्देश असेल. म्हणून का त्याने स्वतःला संपवलं असेल आणि तिलाही संपवलं असेल. काय वाटते तुम्हाला? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.